सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनीनो, मी प्राध्यापक सुजित शिंदे, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा. आपल्या नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता 11वी भूगोल प्रकरण दुसरे आज आपण प्रारंभ करणार आहोत. प्रकरणाचे नाव आहे विदारण आणि विस्तृत झीज. त्यामध्ये पहिला व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर आज आलेलो आहे. विद्यार्थ्यांनो, की भूगोलामध्ये तुम्हाला कृतीयुक्त शिक्षणाचा समावेश भरपूर मोठ्या प्रमाणात केला जात आहे आणि प्रकरणाच्या प्रारंभीच असं म्हटलेलं आहे की थोडे आठवूया. या ठिकाणी सांगितलेलं आहे आकृती क्रमांक 2.1 चे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या म्हटलेलं आहे. म्हणजे याचं निरीक्षण करून या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. प्रश्न पहिला दिलेला आहे तुमच्यासाठी की आकृतीमध्ये दाखवलेल्या खडकांचे प्रकार ओळखा. तर आकृतीमध्ये तुम्हाला दाखवलेले खडकांचे प्रकार आहेत. त्या मुख्य प्रकारामध्ये तुम्हाला अग्निजन्य खडक याचं नाव आपल्याला घेता येईल. त्यानंतर स्तरित खडक दुसराही प्रकार त्या ठिकाणी आहे आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे रूपांतरित खडक. तर प्रामुख्याने हे 3 खडक तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत असे आपल्याला सांगता येईल. आता दुसरा प्रश्न दिलेला आहे उत्पत्तीनुसार त्यांचा क्रम लावा. तर पाहूया आपण उत्पत्तीनुसार क्रम म्हटलं तर उत्पत्तीनुसार अग्निजन्य खडकाचा क्रम हा प्रथम लागतो. त्यानंतर दुसरा जो क्रम आहे तो स्तरित खडकाचा लागतो आणि तिसरा क्रम हा रूपांतरित खडकाचा लागतो. म्हणजे 1, 2 आणि 3 अशा पद्धतीचे क्रम आपल्याला लावता येतील. प्रश्न तिसरा दिलेला आहे स्तरित खडकाची निर्मिती कशी होते. आता स्तरित खडकाच्या निर्मितीचा विचार केला तर आपल्याला सांगता येईल की अग्निजन्य खडक जे आहे हा प्राथमिक खडक म्हटलं जातं. या अग्निजन्य खडकाचं विदारण होतं, अपक्षरण होतं, झीज होते आणि त्याचे जे लहान लहान तुकडे जे आहेत हे तुकडे काय होतात अवसादाचे वहन होऊन ते एकमेकांवरती एक काय होतं की नदीचं पाणी असेल, हिमनदी असेल यांच्यावर वाहून जातं आणि शेवटी कुठंतरी तळभागामध्ये संचलन होतं. ही एक दिवस झाला. पुढच्या वेळेस पुन्हा पाऊस येतो, पुन्हा खडकाचे तुकडे वाहून जातात, पुन्हा त्याच्यावरती स्तर बसतो आणि असे स्तरावरती स्तर आपण थरावर थर असं वर्षानुवर्ष क्रिया होते आणि त्यामुळे काय होतं प्रचंड परस्परांचा दाब पडतो आणि त्यामुळे स्तरित खडकांची निर्मिती होते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर प्रश्न दिलेला आहे तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक 4. यामध्ये कोणकोणत्या घटकांमुळे खडकांचे लहान तुकडे होऊ शकतात. तर कोणकोणत्या घटकामुळे हे पूर्व ज्ञानावर आधारित आहे. विशेषतः उघडे पडलेले जे खडक असतात त्या खडकांवरती सूर्यप्रकाश म्हणजे उष्णता, पाणी, दाब, वारा, त्यानंतर हवामानाच्या प्रभावाचा परिणाम होतो आणि खडकाचे काय होतात तुकडे होतात. मी तुम्हाला सहज सांगेन की तुम्ही एखादा मोठा दगड जर पाहिला त्या दगडाजवळ असे बारीक बारीक पापुंद्रे पडलेले असतात खाली आणि हे पापुंद्रे म्हणजे त्या खडकाची झीज आपण त्याला म्हणतो आणि असे वर्षानुवर्ष झाल्यानंतर त्या खडकाचं काय होतं झीज होते असं आपल्याला सांगता येईल. पुढचा प्रश्न दिलेला आहे त्यांनी प्रश्न क्रमांक 5. या 5व्या प्रश्नाचा जर विचार केला तर कोणता खडक सहज
सुटेल? सहकारण सांगा. या ठिकाणी विचारलेलं आहे. अर्थात अग्निजन्य, रूपांतरित खडक आणि स्तरित खडकामध्ये स्तरित खडक हा कसा होईल? लवकर तुटेल असं आपण सांगू शकतो. कारण स्तरित खडक हा एक स्वरूपाचा नाही. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, त्यावर अनेक एकावर एक थर संचयन झालेले असतात आणि विदारणाची क्रिया होते त्यावेळेस हा खडक सहजरित्या तुटतो असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. तर अशा पद्धतीने आकृती क्रमांक 2.1चं आपण वाचन केलं, परीक्षण केलं आणि त्याबरोबर दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण दिलेली आहे. आता विद्यार्थी बंधू भगिनींनो, की तुम्हाला खडकांचे जे काही प्रकार आहेत, भौगोलिक स्पष्टीकरण म्हणूया, तर लक्षात ठेवायचं की अग्निजन्य खडक, त्यानंतर स्तरित खडक आणि रूपांतरित खडक हे खडकांचे असे 3 मुख्य प्रकार आढळतात. आता अग्निजन्य खडकाची निर्मिती कशी होते, की स्तरित खडकाची निर्मिती कशी होते, रूपांतरित खडकाची निर्मिती कशी होते, याबाबत आपण वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला नाविन्यपूर्ण करता येईल. विशेषतः पृथ्वीचा जो अंतर्गत भाग आहे, तो अंतर्गत भाग पूर्वीही अशांत होता, आजही अशांत आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्यामुळे अंतर्गत भागामध्ये जसजसं खोल जाऊ तसतसं प्रचंड उष्णता निर्माण होते, दाब निर्माण होतो आणि त्यामुळे अंतर्गत भागातील खडकांचे जे तुकडे असतील, खनिजे असतील, ते वितळले जातात आणि एक रस तयार होतो. कोणता रस? लाव्हा रस तयार होतो. आणि तो लाव्हा रस जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेस तो भूपृष्ठावरती पडतो, भूपृष्ठ फोडून बाहेर येतो. तो लाव्हा काय होतो? थंड होतो आणि त्यापासून जो खडक निर्माण होतो त्या खडकाला आपण अग्निजन्य खडक असे म्हणतो. अर्थात हा पृथ्वीवरील सर्वात प्रथम निर्माण झालेला खडक आहे अग्निजन्य खडक, म्हणून त्याला आपण प्राथमिक खडक असे म्हटले जातं. तर अशा पद्धतीने त्याची निर्मिती होते. आता पृथ्वीवरील खडकाचे लहान लहान तुकडे होतात. तर ते तुकडे कशामुळे होतात? उघडा पडलेला जो खडक असतो त्या खडकांवरती हवामान असेल, त्यानंतर उष्णता असेल, पाणी असेल, दाब असेल, यांचा परिणाम होऊन इथं विदारणाची, झिजेची आणि अपक्षरणाची प्रक्रिया होते आणि त्यामुळे त्या पृथ्वीवरील खडकांचे तुकडे, लहान लहान तुकडे निर्माण होतात. आता हे तुकडे त्याला अवसाद म्हटलं जातं. हे अवसाद काय होतात? अन्य जैविक घटक त्यामध्ये मिसळतात आणि शेवटी हे वाहत्या पाण्याबरोबर, वाऱ्याबरोबर, हिमनदीबरोबर वाहत जातात आणि कुठंतरी जाऊन संचयित होतात आणि त्यापासून जो खडक निर्माण होतो त्या खडकाला आपण स्तरित खडक असे म्हटलेलं आहे. आत्ताच तुम्हाला त्याची व्याख्याही दिलेली आहे. आता तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे रूपांतरित खडक. रूपांतरित खडकाचा जर आपण विचार केला तर रूपांतरित खडकांची निर्मिती प्रामुख्याने प्रथम निर्माण झालेला अग्निजन्य खडक आणि नंतर निर्माण झालेला स्तरित खडक याच्यावरती प्रचंड दाब निर्माण होतो, उष्णता निर्माण होते आणि अशा वेळेस ते खडक तुटू शकतात व त्याच्यावरती प्रभाव पडतो आणि मग काय होतं की शेवटी तुटलं जातं आणि त्याच्यावरती दाब निर्माण होतो आणि कधीकधी रासायनिक प्रक्रिया, दाब, उष्णतेमुळे त्याचे रूपांतर अन्य खडकांमध्ये होतं. अर्थात त्याचा मूळ खडक हा अग्निजन्य खडक असतो किंवा स्तरित असतो. कारण नवीन जो खडक निर्माण होतो तो खडक आपण जर पाहिला तर हा खडक कसा असतो की अग्निजन्य खडकाचे गुणधर्म आणि रूपांतरित खडकाचे गुणधर्म हे भिन्न असलेले आपल्याला सांगता येईल. आता पुढचा मुद्दा आपल्याला जर पाहायचा असेल तर तो विदारण. अर्थात विदारणालाच आपण विदरण असे म्हणतो. भूपृष्ठावरील खडक
वेगवेगळ्या कारणाने तुटतात असं तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुटलेले खडकांचे कण सुटे होतात आणि असे वर्षानुवर्ष क्रिया घडल्यानंतर तो खडक काय होतो, कमकुवत बनतात आणि कमकुवत बनल्यानंतर त्याचं विलगीकरण होतं, विघटन होतं, प्रक्रिया घडून येते आणि यालाच आपण विदारण प्रक्रिया असे म्हणतात. पुन्हा घ्या लक्षात की भूपृष्ठावरील खडकावर बाह्यकारकांचा परिणाम होतो. त्याचे कण सुटे होतात, अलग होतात, विलग होतात, विलगीकरण होतं, विघटन होतं आणि यामध्ये प्रक्रिया घडतात. यालाच आपण विदारण प्रक्रिया असे म्हटलं जातं. आता या विदारण प्रक्रियेचा विचार करतो त्यावेळेस विदारणामध्ये पाणी आणि तापमान यांच्या क्रियेतून ते घडून येतं. जे झिजलेले खडक आहेत ते पुढे आहेत, त्यांचं काय होतं, शेवटी जळण होतं, स्थानांतरण होतं आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जातात आणि विदारण प्रक्रिया होते. अशा पद्धतीनं विदारणामुळे जे खडक झिजतात, भूपृष्ठावर विलग होतात आणि मग झिजल्यानंतर त्या खडकाचा जो आकार आहे तो आकार काय होतो, शेवटी बदलतो आणि नवीन गुणधर्माचा खडक निर्माण होतो. तर अशा पद्धतीनं ही विदारणाची प्रक्रिया चालू असते. आता पहा, दुसरा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे. तो मुद्दा आहे विदारणाचे प्रकार. आपण पाहूया. विदारण पाहिलेलं आहे, पण विदारणाचे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत आणि हे प्रकार पाहत असताना खडक जे आहे या ज्या खडकाचं प्रामुख्यानं विदारण होतं, हे विदारण कायिक विदारण असेल किंवा रासायनिक विदारण असेल तर आपण कायिक शब्द हा बरोबर आहे. आणि त्याच पद्धतीने विदारणावरती कशाचा परिणाम होतो, तर विदारणावरती पाणी, उष्णता आणि दाब या तिन्हीचा परिणाम होतो. आणि विशेषतः आपल्याला या पाणी, उष्णता आणि दाब यामुळे कसं विदारण घडतं हा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. प्रामुख्याने कायिक विदारण आपण त्याला फिजिकल वेदरिंग म्हणतो, रासायनिक विदारण त्याला आपण केमिकल विदारण म्हणतो. खडकाचं वितरण होतं, रासायनिक खडकात रासायनिक प्रक्रिया होते आणि विदारणावरती पाण्याचा, आर्द्रतेचा, त्याचबरोबर उष्णतेचा आणि दाब, खडकांचा प्रकार कसा आहे, त्या ठिकाणची जैविक घटक कसे आहेत, मानवी घटक कसे आहे, या सर्वांचा परिणाम कसा होतो, अनेक विदारण क्रिया घडून येते. परंतु आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे की विदारण प्रक्रिया होत असताना पाणी हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. पाण्याचा जर विचार केला तर पाण्याची उपलब्धता सर्वत्र सारखी नसते. तर पाण्याची उपलब्धता ही हवामानावरती अवलंबून असते. आता पहा, कधी कधी खडक असतो, त्या खडकांमध्ये पाऊस पडला की पाणी काय होतं, जाऊन बसतं त्या भेगांमध्ये, खडकामध्ये, छिद्रामध्ये जाऊन बसतं, शिरतं. आणि त्या ठिकाणी जर दैनिक तापमान कक्ष उच्च असेल, अति हवामान थंड होत असेल, गोठणबिंदूच्या खाली जात असेल तर भेगामध्ये शिरलेल्या पाण्याचं काय होणार, बर्फ निर्माण होतो. साचलेलं पाणी आणि निर्माण होणारा बर्फ यामुळं बर्फाचा आकार हा मोठा असतो आणि त्यामुळे त्या छिद्रांमध्ये, त्या भेगेंमध्ये बर्फ तयार होतो. त्याच्यावरती ताण निर्माण होतो, आकारमान वाढ होते आणि त्यामुळे तो भिंतीवरती दाब पडून भेगा काय होतात, रुंदावतात. आता ही क्रिया जर पाहिली तर 1 दिवसाची नसते, 4 दिवसाची नसते, कदाचित वर्षानुवर्ष ही क्रिया चालते आणि त्यावेळेस अखेरीस तो खडक रुंद रुंद भेग वाढत वाढत जाऊन तो खडक तुटतो आणि त्या ठिकाणी विदारणाची क्रिया घडून येते. तिथे काय होतं, गोठण आणि वितळण प्रक्रिया म्हटली जाते आणि पाणी हे अशा पद्धतीने काम करतं
सगळीकडे काम करत असताना असं म्हणता येणार नाही, परंतु मध्य आणि निम्न अक्षवृत्त आहे. आणि मध्य आणि निम्न अक्षवृत्तावरती जास्त उंचीचा प्रदेश, उच्च अक्षवृत्ताचा प्रदेश आणि एक ध्रुवालगतचा प्रदेश आणि पर्वतीय प्रदेशामध्ये याचं तापमान काय होतं, अतिशय कमी होतं. आणि अशा भागामध्ये ही क्रिया घडून आलेली आपल्याला सांगता येईल. आता पुढचा जो आहे तो म्हणजे वालुकाश्म म्हणतो, पोनी वालुकाश्म. आणि या स्तरित खडकाचे पाण्यामुळे सहज विलगीकरण होतं. पाण्यामुळे रासायनिक विदारण पडून घडून येते आणि असे दोन तऱ्हेने आपल्याला आढळून येते. तर अशा पद्धतीचं विदारण घडून येतं आणि हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. आता आपण पहा, तर यामध्ये गोठण आणि वितळण विदारण जे आहे, तर काही ठिकाणी बर्फ आहे, काही ठिकाणी पाणी आहे. त्या दोन वेगामध्ये आकृतीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. एका याच्यामध्ये वेगामध्ये पाणी आहे आणि एका वेगामध्ये बर्फ साचलेले दिसते. तर असे आपल्याला वेगवेगळे प्रकार सांगता येईल. पुढचा आपल्याला पाहायचा आहे तो मुद्दा म्हणजे आपल्याला पाण्यामध्ये ज्या काही कोरडा आणि दमट ऋतू एकामागे एक येतात आणि त्यामुळे सागराच्या प्रदेशामध्ये आपल्याला एक विशेषतः पाण्यामुळे कायिक रासायनिक विदारणाची प्रक्रिया आढळते. आणि त्या खनिजांमध्ये किंवा असे काही नवीन खनिजे आढळून येतात आणि त्याचा परिणाम असा होतो की हवेच्या आर्द्रतेमुळे आपल्याला असे काही पाणी त्या ठिकाणी निर्माण होते आणि कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, नायट्रेट असेल, ही जी खनिजे असतात ही खनिजे काय होतात, विरघळतात. आणि उदाहरणार्थ काय सांगता येईल की चुनखडी तुम्हाला माहीत असेल तर पाण्यामध्ये जर तुम्ही टाकलात तर तो फसफस आवाज येतो, धूर निघतो आणि अशा पद्धतीने जे काही खडूसुद्धा जो आहे तो विरघळतो. आणि पाणी आणि हवेच्या संपर्कात आल्यानंतर कार्बोनिक आम्लाची निर्मिती होते आणि ही खनिजे पाण्यात विरघळतात. विरघळलेली खनिजे पाण्यावरती काय होतात, दूरवर वाहून नेली जातात. आणि चुनखडीचं उदाहरण मी जर सांगेल की खडू असतो तर तो खडू जरी पाण्यामध्ये जर ठेवला तर तो कालांतराने काय होतो, विरघळतो आणि द्रावीकरण निर्माण झाल्यामुळे ते पाण्यामध्ये वाहून जातं. आता या पुढचा जो आहे तर तो ऑक्सिजन. खडकातील काही खनिजांचा पाण्यातील किंवा हवेतील ऑक्सिजनशी संयोग घडून येतो आणि लोह, ॲल्युमिनियम जी संयुगे त्याचं भस्मीकरण होतं. आणि विशेषतः हे भस्मीकरण झालेल्या ज्या काही बाबी आहेत, खडक आहेत, त्याचं मूळ खडकाशी तुलना केल्यानंतर त्याचा कठीणपणा काय होतो, कमी होतो, आकारमानात वाढ होते. आणि कठीणपणा कमी होणं, आकारमानात वाढ होणं, रंगामध्ये बदल होणे आणि लोह भस्मीकरणामुळे, लोहाचा अंश असल्यामुळे त्याला काय होतं, लोखंड जसं गंजतं तसं तांबडा रंग त्या भस्मीकरणामुळे त्या खडकाला प्राप्त होतो. कधी कधी निळा पिवळा रंग प्राप्त होतो. गंज पकडल्यासारखा आपण त्याला म्हणतो. ते भस्मीकरणाचाच खडक आहे. आणि हा रंग जो आहे तर तो तांबूस झालेला तुम्हाला दिसून येतो. विशेषतः कोकणातील जर तुम्ही दगड जर पाहिला तर असे लाल दगड दिसतात. जांभी मृदा आपण म्हणतो. जांभ्या मृद्यापासून तयार झालेली जी खडक आहेत तर ही भस्मीकरणाची क्रिया मानली जाते. आता पुढचा मुद्दा आपण पाहूया, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड जर आपण जर पाहिलं तर कार्बन डायऑक्साईडचा तो संपर्क येतो, मृदेचा संपर्क येतो. त्या मृदेतील जे मृत घटक असतात कुजण्याची प्रक्रिया घडून येते. कार्बन डायऑक्साईड त्यामध्ये निर्माण होतो आणि हा कार्बन डायऑक्साईड हवेतील कार्बन डायऑक्साईडच्या खडकातील किंवा खनिजांच्या संपर्कात येतो. आणि संपर्कात येतो तेव्हा फेल्सपार आणि कार्बोनेट सारखी खनिजांची विघटनाची प्रक्रिया होते. विशेषतः आपण पाहिलं की चुनखडीसारखा स्तरित खडक असेल त्या खडकामध्ये हे घडतं. वितरण प्रक्रियेत पाणी मदत करते.
शुष्क हवामान असेल, त्याचबरोबर पाण्याच्या अभावामुळे कार्बोनेट खडकाचे कडे तयार होतात आणि त्या ठिकाणी हा बदल आपल्याला आढळून येतो. तर अशा पद्धतीनं ज्या काही विदारणाच्या प्रक्रिया आहेत, तर त्या विदारणाच्या प्रक्रिया आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. तर हा भाग चुनखडीतला कार्बनचा प्रकार असेल, कॅल्शियमचा असेल, किंवा या क्रिया अशा घडून येतात, त्याला द्रावीकरण म्हणतो आपण, भस्मीकरण म्हणू, अशा काही क्रिया घडून आलेल्या सांगता येतील. त्यानंतर क्षार हा मुद्दा आपण पाहणार आहोत. तर खडकातील आपण जर पाहिलं तर क्षार रासायनिक संयुगे असली तरी त्यामुळे देखील काही विदारण घडून येते. कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी क्षार खडकात असतात. त्यांना उष्णता मिळाल्यास ते काय होतात, प्रसरण पावतात आणि त्यामुळे परिणामी मूळ खडकात असलेले जे क्षार असतात तर त्या असलेल्या क्षारात काय होतं, स्फटिकीकरण घडून येतं. आणि हे स्फटिकीकरण घडून येतं त्यावेळेस क्षार मूळ खडकापासून वेगळे होतात, अलग होतात, विलग होतात, बाजूला पडतात आणि खडक दुभंगतो. अशा प्रकारची विदारण प्रक्रिया ही विशेषतः कोरडा प्रदेश जिथं आढळतो, कोरडा ऋतू किंवा दमट ऋतू आढळतो, एकामागून एक जर आले तर तिथं अशा पद्धतीच्या घटना घडून येतात आणि हा बदल झालेला आपल्याला सांगता येईल. आता याचं रासायनिक विदारणाचं एकत्रीकरण आपल्याला जर सांगता येईल, एकत्रित प्रभाव जर म्हणतो, याचं उदाहरण हरेश्वर आणि रत्नागिरी त्या ठिकाणी आपल्याला असे विदारण झालेले आपल्याला सांगता येईल. तर हे कसं दिसतं, तर हे या पद्धतीनं दिसतं. एका मधमाशाचं पोळा असतात, छोटी छोटी छिद्र असतात, तर असे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. हरेश्वर हे भौगोलिक ठिकाण अशा पद्धतीचं आहे. आता तिथे एक ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे, जरा विचार करा. कोणत्या प्रदेशात गोठणे व वितळणे याद्वारे काय होतं, एक विदारण परिणामकारक होणार नाही असं आपल्याला सांगता येईल. आपण सांगू शकतो की ज्या प्रदेशामध्ये दैनिक तापमान कक्ष आहे, म्हणजे दिवसातील जास्तीत जास्त तापमान आणि दिवसाचं कमीत कमी तापमान यांच्यातील जो फरक आपल्याला दिसतो तर तो तापमान कक्ष आहे. हे तापमान कक्षा कमी असते अशा भिन्न अक्षवृत्तातील कमी उंचीचा प्रदेश, सागर किनारी क्षेत्र व ध्रुवीय प्रदेशात विशेषतः गोठणं वितळणं ही क्रिया सतत विदारण याद्वारे होणारे विदारण असे परिणामकारक होणार नाहीये असं आपण सांगू शकतो. आता पुढचा मुद्दा आहे की उष्णता. उष्णतेचा जर विचार केला तर उष्णतेमुळे विदारणाची प्रक्रिया असते. विशेषतः शुष्क हवामानाचा जो प्रदेश असतो, कोरड्या हवामानाचा, इथं पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे तापमानातील बदलामुळे तिथे विदारण क्रिया घडून येते. उष्ण वाळवंटी प्रदेश, तापमानाची कक्षा अधिक असते, दैनिक तापमान कक्ष अधिक असल्यामुळे सूर्योदयानंतर तापमानात वाढ सुरू होते, रात्री तापमानात घट होते आणि त्यामुळे हा खडकांवरती सतत वाढतं तापमान, कमी होणारं तापमान या दैनिक तापमान कक्षेतील फरकाचा परिणाम होतो व त्याच्यावरती ताण निर्माण होतो. विशेषतः या विदारण जे आहे तर एक खंड विखंड असं विदारण असं म्हटलं जातं. या विदारणाच्या क्रिया आहेत तर कण सुटे होतात आणि त्याला आपण कणीय विदारण असे म्हणतो. अशा काय क्रिया काय घडून येतात आणि हा जो आकृतीमध्ये जर तुम्हाला दर्शवलेला आहे तर खंड विखंडन प्रक्रिया आपल्याला सांगता येईल. कणिक म्हणजे वाळू, म्हणजे वालुकामय निर्मिती अशा पद्धतीची निर्मिती आपल्याला या उष्णतेमुळे एक विदारण आपल्याला दिसून येतं. तर या त्याचबरोबर
अनेक घटकांचा परिणाम त्या ठिकाणी होत असतो. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे विखंडन. अशा पद्धतीचं विखंडन आपल्याला झालेलं खडकाची जी तीव्रता जी आहे, कधी कधी लहान लहान स्फोटांचे आवाज येतात आणि पिस्तुलातून एखादी गोळी झाडल्यासारखा आवाज येतो, तर तो खडक फुटल्याचे आपल्याला सांगता येईल. आता ग्रॅनाइट खडक जो असतो तर त्या खडकामध्ये जोड असतात. हे जोड उष्णतेमुळे विदारित होऊन फुटतात, मोठे तुकडे होतात, कधी कधी छोटे तुकडे होतात आणि खडकांचा परिणाम त्या ठिकाणी होतो. हा खंड विखंड असा पद्धतीचा आपल्याला खडक सांगता येईल. म्हणून हे रासायनिक विदारण आपल्याला उष्णता वाढली की विदारणाची प्रक्रिया वेग वाढतो आज या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सांगतो. आता तिसरा मुद्दा आहे दाब. दाबामुळे सुद्धा विदारणाची प्रक्रिया घडून येते. विशेषतः खडकांच्या स्तरावरती स्तर असल्यानंतर एकावरती एक खडकांचा दाब पडतो आणि खडकाचा एक वरील स्तर निघून गेल्यानंतर काय होतं, खालील स्तर उघडा पडतो आणि तो दाब कमी होतो. दाब कमी झाला तर काही सेंटीमीटर भाग उघडा पडल्यानंतर काय होतो, प्रसरण पावतो आणि अशा प्रसरणामुळे भूखडकाला ताण येतो, ताण कमी होतो आणि दाब मुक्त झाल्याने एक स्थानभ्रष्ट विदारण असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं एक अपपर्णाची क्रिया त्या ठिकाणी होते. महाराष्ट्र भारताचं दख्खनचा जर पठार आपण जर विचारात जर घेतला तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिसा या ठिकाणी आपल्याला असे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे घुमट आहेत, म्हणजे घुमटाकार जो भाग आहे तर तो आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळतो. तो आकार घुमटाकार दिसतो आणि तिथं ती प्रक्रिया त्या राज्यांमध्ये पूर्ण झालेली आपल्याला दिसून येते. आणि अशा काही अपपर्णन जे म्हणतो आपण, त्या आकृती दिलेली आहे त्याच्यामध्ये ओळखलं जातं. तर अशा पद्धतीनं या विदारणातील काही भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आता आपण इथेच थांबूया. नंतर पुन्हा पुढील भागाचा व्हिडिओ घेऊन लवकरच आपल्या समोर येईन. धन्यवाद.